22 जानेवारीला सगळी काम बाजूला ठेवायची, दुखणे बाजूला ठेवायचे आणि विरोध बाजूला ठेवायचे. पुढच्या पिढ्या म्हटल्या नाही पाहिजे आमचं थेरड राम मंदिराला विरोध करीत होत. पुढच्या पिढ्या म्हटल्या नाही पाहिजे आमच्या थेरड्याला राम मंदिराशी काहीच घेणं नव्हतं. पुढच्या पिढ्या म्हटल्या पाहिजे आमच्या वाडवडिलांनी जेव्हा रामचंद्र प्रभूंची प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा गावागावात दिवाळी साजरी केली. प्रत्येकाच्या अंगणामध्ये 22 जानेवारीला सडे पडले पाहिजे. माता भगिनींनो, रांग पाहिजे. रात्री प्रत्येकानं दारापुढे दिवे लावले पाहिजे. का माहितीये का, 2024 नाही 2 दिवाळ्या साजऱ्या आपल्याला करायच्या आहे. एक वर्षातून एकदा येते ती दिवाळी आणि दुसरी म्हणजे 22 जानेवारी 2024 ची दिवाळी. ती एवढ्या अभिमानाने एवढ्या आनंदाने आपल्याला साजरी करायची. लहान पोरांनी नवे कपडे घालायचे, महिलांनी चांगल्या साड्या नेसायच्या. तुम्ही सुद्धा टकाटक पाहिजे, नवीन कपडे, आनंदोत्सव, कपाळाला टिळे आणि गावागावात घोषणा झाली पाहिजे जय श्रीराम. तुमची तिची संकल्पना आहे ना, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, ती 22 जानेवारी पासून पूर्ण करायची संकल्पना.